कल्पना करा, आजूबाजूला दाट जंगल, समोर दुथडी भरून वाहणाऱ्या 3 नद्या. मोबाईलला नेटवर्क नाही, मदतीसाठी हाक मारली तरी ऐकायला कुणीच नाही. आणि संपूर्ण रात्र मृत्यूची भीती मनात घेऊन काढावी लागतीये. गोव्यातील 6 तरुणांवर अशीच काहीशी वेळ ओढावली होती. पण अखेर पहाटे सुरू झालेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. नेमकं काय घडलं पाहूया. पावसाळा सुरू होताच धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणांकडे पर्यटकांची पावलं वळतात. मात्र निसर्गाचं सौंदर्य जितकं मोहक असतं, अगदी तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. डिचोली तालुक्यातल्या वजरा सकला धबधब्यावर घडलेली ही घटना त्याचं जिवंत उदाहरण आहे. साखळी परिसरातील सारांश प्रभू, अंगद कामत, अनुष फुलारी, राज मापारी, विरेश पांगम आणि बेंजामिन हे 6 मित्र रविवारी दुपारी विरडी दोडामार्ग इथं वजरा सकला धबधबा पाहण्यासाठी गेले. 3 नद्या आणि अनेक ओढे पार करत त्यांनी धबधबा गाठला. फेसाळणाऱ्या पाण्यात त्यांनी मनसोक्त आनंद लुटला. पण सायंकाळ होताच वातावरणानं अचानक रौद्र रूप धारण केलं. काही क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि ज्या नद्या ओलांडून हे तरुण धबधब्यापर्यंत पोहोचले होते, त्या काही मिनिटातच दुथडी भरून वाहू लागल्या. परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. त्यातच मोबाईल नेटवर्कही गायब झालं. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. समोर वेगानं वाहणारं पाणी, आजूबाजूला दाट जंगल, अंधार, मुसळधार पाऊस आणि कोणतीही मदत नाही. अशा भीषण परिस्थितीत या 6 तरुणांना रात्रभर जंगलातच थांबावं लागलं. थंडी, भूक आणि भीती यांचा सामना करत त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत मुलं घरी न परतल्यानं त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली. संपर्क होत नसल्यानं त्यांनी डिचोली आणि वाळपई पोलीस तसंच अग्निशामक दल आणि वन विभागाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. साखळीचे दत्ताराम चिमुलकर यांनीही तातडीनं संबंधित यंत्रणांशी संपर्क साधत बचाव कार्यास गती दिली. यानंतर गोवा आणि महाराष्ट्रातील वन विभाग, अग्निशामक दल आणि पोलीस तसंच स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. अखेर हे 6ही तरुण नदीच्या पलीकडे धबधब्याजवळ अडकले असल्याचं स्पष्ट दिसून आलं. वेगवान पाण्याचा प्रवाह, अंधार आणि कठीण जंगलाचा सामना करत अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता हे बचाव कार्य राबवलं. सोमवारी पहाटे 4च्या सुमारास या 6 तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि संध्याकाळी 6 वाजता ते सुरक्षितपणे साखळीमध्ये परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना पुन्हा एकदा सांगून जाते, पावसाळ्यात धबधबे, जंगल परिसरात फिरायला जाताना हवामानाचा अंदाज, स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि सुरक्षिततेचे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण निसर्गाचा आनंद काही क्षणांचा असतो, पण एक चुकीचा निर्णय जीवावरही बेतू शकतो.